मित्रांनो, पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात तो हाच लोहगड। हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे। लोणावळा शहरापासून जवळच असलेला हा किल्ला मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता। हा किल्ला त्याच्या भव्य वास्तुकला, ऐतिहासिक महत्त्व आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे। तसेच हा किल्ला लोणावळा शहरापासून जवळच असून ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। लोहगड किल्ल्याला फक्त ऐतिहासिकच नव्हे तर सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे। हा किल्ला अनेक मराठी कलाकृतींचे घर आहे, जसे की नक्षीकाम, मूर्ती आणि शिलालेख। आत्ताच आलेल्या बातमीनुसार लोहगड समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। तर चला बघूया पावसाळ्यातील भक्कम, बुलंद आणि विहंगम असा लोहगड। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आत्ताच आपला जो व्लॉग झाला आषाढी एकादशीच्या दिंडीचा, त्या व्लॉगला खूप चांगला प्रतिसाद आला आमच्या भेंडकळकरांचा। आणि आज आम्ही चाललो तर ट्रेकिंगला। थंबनेल टायटलवरून तुम्हाला कळालं असेल। सो ही ट्रेकिंग खूप स्पेशल असणार आहे। त्याचं कारण म्हणजे ह्या पावसाळ्यातली ही पहिली ट्रेक असणार आहे आमची। लोहगड किल्ल्यावर आम्ही चाललो आहे ट्रेकला आणि नेरूळला चाललो आहे मी इथून आता। म्हणजे 7:20ची माझी लोकल आहे फ्रॉम उरण टू नेरूळ। आणि तिथून मग ऋषी पिक करणार आहे मला। मग आम्ही जाऊ लोहगडला, मस्त मस्त व्हिडिओज काढू, शॉर्ट्स चांगले चांगले घेऊ, किल्ला पण फिरू। या अगोदर पण मी 2 वेळा गेलेलो आहे लोहगडला। आणि लोहगड असा एक किल्ला आहे जो गिरिदुर्ग प्रकारात येतो आणि याची चढाई आणि चढाईची श्रेणी खूप सोपी आहे। सो आपण निघतो आता जायला। मी अंडी घेतलीत बॉईल करून, कारण भूक लागली आहे मला आता। इकडेच टाइमपास झाला आहे नेरूळमध्ये। स्टेशनला उभा आहे मी आणि 8:20 झालेत। ऋषी 8 वाजता येणार होता। मी उरणवरनं इकडे आलो आणि याला इथं येता येत नाही, गाड्या धुवत बसल्या आणि सरांचे मला कॉल येतात पटापट। काय करू कळत नाही। सो गाईज, आता इथंच आम्हाला किती वाजलेत? 10:30 वाजलेत। टाइमपास, नुसता टाइमपास। हे बघ, बर्गर हेम तेम खाल्ला, निघालो आता डायरेक्ट लोहगड। आता ब्रेक नाही, काय नाही। सकाळपासून भूक लागलेली ऋषीला, मी अंडी खाल्लेली, तरी पण बर्गर खाल्लं इथं आणि आता निघतोय लोहगडकडे। सो गाईज, आता हा एकदम खडतर रोड आणि या खडतर रोड मधून ऋषिकेश गाडी काढतोय बाहेर। सर राईट साइडून बघा जरा, काय बघा इकडे बघा, मी पाय सोडलाय। सोबत गाडी मागे नाही जाणार, बंद झाली ना? बंद नाही, जागे होती। सो गाईज, 11:30 वाजले जातात आणि आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय लोहगडाच्या। ऋषीने इकडे रेनकोट वगैरे घातलाय, गोप्रो वगैरे सेट केलाय त्याचा, आणि माझा आहे मोबाईल। सो फक्त आता पाऊस नको पडायला, सुरुवात तर झाली आहे पावसाची। सो आम्हाला ट्रेकवर नवीन नवीन मंडळी सुद्धा भेटणार आहेत आपल्याच ग्रुपची। सो बघूया कसं काय होतंय, भेटतात का नाही। आणि पाठचा जो व्ह्यू आहे तो एकच नंबर आहे, तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवतोय। सो गाईज, आम्ही आता चढायला सुरुवात केली आहे किल्ला। आणि माकडं खूप आहेत या साईडला। म्हणजे लास्ट टाइमला मी जेव्हा आलेलो ना, 2 वेळा आलेलो मी इथे, तेव्हा एकदा माकडांनी केलेला पाठलाग माझा। आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा अष्टविनायकला करायला गेलेलो ट्रिप, तेव्हा पण माकडांनी आम्हाला सतवलं होतं।
तर इकडे माकडांपासून थोडंसं सावध राहायला लागेल. बाकी इथे बघा मस्तपैकी मके वगैरे ताई भाजत आहेत. आणि या पावसाच्या वातावरणामध्ये मके वगैरे खायला कोणाला नाही आवडत. हे बघा माकडं भरपूर आहेत. सो मी आता कॅमेरा ठेवतोय माझा. सो गाईज आता मी तिकीट काढले. भारतीय नागरिकांसाठी पर्सन तिकीट आहे 25 रुपये आणि ऑफकोर्स फॉरेनर लोकांसाठी तर जास्तच आहे. सो आम्ही 5 जणांचा 125 रुपये तिकीट काढून चाललो आहे आता वरती. सो आता वरती आपल्याला कोण कोण भेटतं आहे, कोणाच्या भेटीगाठी होत आहेत ते बघूया. नाही मी भेटीगाठीसाठी चाललो आहे. तर आपल्याला लोहगड किल्ल्याची जी तटबंदी आहे ती दिसायला लागली आणि बुरुज भक्कम बुरुज आहेत किल्ल्याचे आणि व्ह्यू वॉज वर्थ इट. एवढ्यातच येऊन व्ह्यू एकच नंबर दिसतोय आणि अजून वर गेल्यावर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मजा येणार आहे. सो थकलोय थोडासा, फास्ट आलोय. जाऊया आता पुढे. सर गेलेत पुढे पुढे एकटेच. मित्रांनो आपल्याला मागे दिसतोय तो म्हणजे पावना धरण, पावना लेक. आणि इथे कॅम्पिंग होते या साईडची आणि इथून जो काय व्ह्यू दिसतोय तो एकदम ब्रीथ टेकिंग व्ह्यू आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारा. सो गाईज आपण आता किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारावर पोचलो, गणेश दरवाजा. आणि इथून एंट्री आहे किल्ल्याची जुन्या पद्धतीमध्ये. ऋषी कसं वाटतंय? मस्त. हा गणेश दरवाजा आहे का? येस. सो आपण आता गडाच्या मुख्य द्वाराजवळ पोचलोय, गणेश दरवाजा. आणि इथे थोडीशी माहिती आहे तिथं लिहिलेली. आणि हा दरवाजा अजून जसा अगोदर होता त्याच कंडिशनमध्ये आहे. आणि तुम्ही जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बघता त्या सर्व किल्ल्यांना समोरून तुम्हाला डायरेक्ट दरवाजा बघायला मिळणार नाही. कुठल्याच किल्ल्याला अर्धगोलाकार पद्धतीमध्ये बांधलेला असतो जेणेकरून शत्रूचा हल्ला थेट किल्ल्यावर होऊ नये. सो या बाजूला आपल्याला 3 तोफा बघायला मिळतात. आणि अगोदर जेव्हा मी आलो होतो तेव्हा या तोफांना हे चाक वगैरे लावले नव्हते, ते आता लावलेत त्यांनी. आणि याच्यावर बसायचं नाही आपल्याला. सो इथं एक देवनागरी लिपीमध्ये आपल्याला शिलालेख बघायला मिळतो. तर ह्या शिलालेखावर जो काही मजकूर आहे त्याचं स्पष्टीकरण इथं दिलं आहे त्यांनी. सो तुम्हाला इथून जवळून दाखवतो. सो आता इथून एक छोटीशी वाट जाते आतमध्ये. सो आपण आतमध्ये जाऊन बघूया. खूप नॅरो आहे इथून आणि आपल्याला यायला थोडासा प्रॉब्लेमच होतो. हां, वाकून आलो आहे मी. आणि इथे जे काही वाटतंय ते इथं आल्यावर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल. इथून आपल्याला 2 छोट्या छोट्या खिडक्या बघायला मिळतात. इथून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि तोफांनी मारा करण्यासाठी हे तयार केलं आहे. आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला आता सध्या दिसणार नाही कारण इथं खूप अंधार आहे. आणि ॲक्च्युली स्वतःहून तुम्ही इथं जेव्हा याल तेव्हा तुम्हाला हे एक्सपिरियन्स करून भारी वाटेल एकदम. सो आता आपण वर जाऊया कारण आम्हाला खूप जास्त उशीर झाला आहे. खाली इकडेच आम्हाला 12 वाजत आले. जाऊया लवकर वरती. मित्रांनो इथून खालून जायला एक वाट दिसते आपल्याला. आणि ह्या वाटेतून आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आपल्याला एक व्ह्यू पाहायला मिळेल. फोटोग्राफी सेशन्स चालू आहेत. हाय. आणि इथून आता मेन आपल्या किल्ल्याच्या पायऱ्या सुरू होतील. हा जो किल्ल्याचा बुरुज आहे तिथून मी अशी एंट्री मारली आणि इकडे हवा खूप जास्त सुटली आहे. आणि जेव्हा मी इथून आलो तेव्हा मला इथं अशी एक तटबंदी दिसली. या तटबंदीला ना जागोजागी छोट्या छोट्या खिडक्या आहेत शत्रूवर नजर ठेवण्यासाठी. आणि या बाजूला आपण बघताय इथून एक छोटीशी वाट जाते आणि इकडून पण एक वाट जाते. सो आतमध्ये हे बघा, जुन्या काळातलं शौचालय असं होतं जिथे एक होल आहे खाली आणि मग तिथून लोक शौच करत असत. इकडे पण तसंच आहे काहीतरी. मला वाटते ही भुयारी मार्ग असेल किंवा काहीतरी असेल. का मी जात नाही खाली कारण खूप चिखल आहे खाली आणि तिथं मला फसायचं नाही आहे. सगळेजण गेलीत पुढे आणि मी राहिलो आहे मागे. हे ब्लॉगर लोकांचं असं असतं,
दरवेळेला शूट करण्याच्या नादामध्ये ना आपण मागे राहून जातो. लोहगड किल्ला अतिशय मजबूत आणि भव्य आहे. या किल्ल्याच्या बाजूला भाजे आणि बेडसे अशा 2 लेण्या आहेत. या लेण्या निर्माण झाल्या त्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे अनुमान आहेत. सातवाहन, चालुक्य आणि यादव या 3 राजवटींनी या किल्ल्यावर राज्य केले. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा एक किल्ला होता. इसवी सन 1630 मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. पुढे 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड विसापूर हा सर्व परिसर स्वराज्यात आणला. आपण आता पोहोचलेलो आहोत नारायण दरवाजाजवळ आणि हा व्ह्यू आहे ना इथला एकदम सही आहे. म्हणजे इथून जेव्हा मी बघतोय ना एक कॅमेरा फिरव खतरनाक दरवाजा. सो गाईज इथून जेव्हा आपण वर बघतो तेव्हा पूर्ण किल्ल्याची तटबंदी अशी दिसते स्ट्रक्चर आणि सुंदर वाटतं बघायला हे. तर गाईज आपण आता वर येऊन पोचलो आहे धान्य कोठीजवळ आणि इकडे जुन्या काळामध्ये जो अन्न साठा आहे तो साठवून ठेवत असत जेणेकरून शत्रूचं वगैरे आक्रमण झालं बाय चान्स तर मग जेवढी किल्ल्यावर लोक आहेत त्यांना कशाची कमतरता पडू नये. आता पूर्ण पाणी साठलं आहे आतमध्ये आणि क्लिस्टर क्लिअर पाणी आहे एकदम. तर आपण आता धान्य कोठाराच्या वरून वर आलो आहे आणि वर आहेत ना ॲक्च्युली अनिकेत आणि श्रद्धा आलेत पण ह्या लोकांना माहिती नाही. ह्यांना मी सकाळपासून सांगतो की कोणीतरी भेटणार आहे वरती पण त्यांना पण आयडिया नाही ॲक्च्युली. आणि इकडे बघ माकडं एकमेकाचे उवा बघतात. सही सीन चालू आहे इथे आणि ती लोक वरती थांबलीत माझ्यासाठी ॲक्च्युली. सो पटापट मी जातो वर आता आणि समोरून विसापूर किल्ला दिसतोय जो की लोहगड किल्ल्याच्या अगदीच समोर आहे. पूर्ण पठार आहे ते विसापूरचं. तिकडनं छोटे छोटे धबधबे पण वाहत आहेत आणि हा गडाचा मला वाटते 4था दरवाजा असेल आणि वरती 5वा दरवाजा. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत हनुमान दरवाजाजवळ आणि खूप दरवाजे आहेत ना किल्ल्यावर. आपल्याला गणेश दरवाजा भेटला, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, अजून एक वर आहे. हनुमान दरवाजा का? कारण तिथं नाही वरती हनुमानाचं शिल्प असणार आहे 100%. बघूया आपण आहे का. असेल असायला हवं आहे. असेल आहे का. सो इथं आतमध्ये आपण जेव्हा एंट्री मारतो तेव्हा साईडला आपल्याला 2 देवळ्या बघायला मिळतात. तर हा या गडाचा 4था ते 5वा दरवाजा असेल. ह्याच्यावर नाव वगैरे कुठं मेन्शन नाही केले पण हा शेवटचा आहे तो महादरवाजा म्हणजे शेवटचं किल्ल्याचं द्वार आणि दोन्ही बाजूला हनुमानाचे शिल्प आहे तिकडे. आणि आपण जेव्हा इथून आत एंट्री मारतो तेव्हा भक्कम असा लाकडी दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. आणि इथं सगळे किल्ल्याचे एरियल व्ह्यूज लावलेले आहेत. गडावर एवढी सुंदर गार हवा लागते ना AC सारखी एकदम सेम. हा 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 हा. आणि इथे हा गडाचा सगळ्यात टॉपचा व्ह्यू. ह्याच्या बरोबर समोरच तुम्हाला एक सभागृह दिसते जे की कॉन्फरन्स हॉल म्हणून संबोधतात इंग्रजीमध्ये. आणि इथे 3 तोफा तुम्हाला बघायला मिळतील. इथे पूर्वीच्या काळी बैठक वगैरे होत असतील. जे स्वराज्याची जी कामं होती खाजगी किंवा आर्थिक लेवलवर ते सगळं चर्चा वगैरे इथे होत असेल पहिले. आणि किल्ल्यावर खूप सारं धुकं आहे. सो गाईज इथून आपल्याला एक बोर्ड दिलं आहे त्याच्यावर सगळं लिहिलं आहे पुढे काय काय. सो प्रत्येक गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शंकराचं महादेवाचं मंदिर बांधलं आहे कारण ते खूप मोठे भक्त होते महादेवाचे. सो गाईज इकडे महादेव मंदिर आहे पण आम्ही चिकन वगैरे खाल्लं आहे त्याच्यामुळे तिकडे जात नाही आहोत. आणि इकडे आपल्याला आपली गँग भेटलेली आता अनिकेत आणि श्रद्धा. सो गाईज इथे आता एक अष्टकोनी तलाव आहे ते भरलं आहे. जेव्हा आम्ही लास्ट टाईमला आलो होतो तेव्हा हिवाळ्यामध्ये ते खाली होतं रिकामं होतं आणि आता ते भरलं आहे आणि धुकं संपूर्ण किल्ल्याभोवती असं पसरलं आहे. आणि त्याच्यामध्ये श्रद्धा मला दिसेनाशी झाली आहे. तिकडे जातो मी त्यांची भेट घेतो जरा. सो गाईज इथं आता एक आम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल दिसले म्हणजे जो वाऱ्याचा जो हे आहे फोर्स आहे तो खालून येतो म्हणून जे खाली पडणारं पाणी आहे ते वर येते.
आणि इथे श्रद्धा. तुम्ही काय बोलू नका मध्ये, जाम मारीन. मी गडावर आहे, मला गप्प आहे. काय बोललीस? मी गडावरती उभी आहे, गडावर आहे म्हणून मी शांत आहे. नंतर दीपेशशी बोलणार आहे मी. आणि अनिकेत तुला काय बोलायचंय? व्लॉगचा मान ठेवते म्हणून काय बोलत नाही. आणि ऋषिकेशशी मी ओळख करून देतो तुमची आता दोघांची पण. सो गाईज, मी ह्या लोकांना इंट्रोड्यूस करून दिलेलं आता, आणि आता सरांना पण देतोय इंट्रोड्यूस करून. आणि इकडे व्ह्यू एक नंबर आहे मागे. मजबूत पाऊस आलाय आणि आम्ही तुम्हाला मला आवडला, मी खाल्ला. आम्ही पण बर्गर खाल्ला मगाशी मॅगडी मध्ये येताना. पण पॅटीला 0 सिझनिंग. हा शेफ आहे ना, हा म्हणून बोलतोय 0 केचप ठीकठाक होता. मित्रांनो, जर या पावसाळ्यामध्ये तुम्हाला लोहगड किल्ल्याला भेट द्यायची असेल तर जवळच्या मळवली रेल्वे स्थानकापासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर हा लोहगड किल्ला आहे. तिथून तुम्ही पायी सुद्धा येऊ शकता, आणि जर तसे नसेल यायचे तर रिक्षा आणि जीपच्या सोयी सुद्धा उपलब्ध आहेत. नाहीतर तुमची वैयक्तिक गाडी घेऊन सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता. लोहगड किंवा कोणत्याही गडावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या गडाचे पावित्र्य आपण नक्कीच राखले पाहिजे. गडावर ट्रेकिंग दरम्यान घेतली जाणारी सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची असते, आणि खास करून पावसाळ्यामध्ये दरड कोसळणे किंवा दरीत पाय घसरून पडणे असे प्रमाण खूप वाढले आहे. म्हणून तुमची सेफ्टी हीच तुमची नंबर 1 प्रायोरिटी आहे असे समजून स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांचा विचार करा. कारण जाताना एक नॅरो वाट जाते आणि बाजूला खाली खोल दरी आहे. मित्रांनो, पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात तो हाच. गाईज, आता मला नाईलाजाने माईक लावावा लागला, कारण तुम्हाला माझा आवाज येत नसेल, खूप कमी आवाज येतो मला तुम्हाला हवेमुळे माझा. आणि मी असं होप करत होतो की आपल्याला इकडे इंद्रवज्र बघायला मिळेल. इंद्रवज्र म्हणजे काय असतं की इंद्रधनुष्य सारखा आकार आपल्या सावलीभोवती असा गोल तयार होतो. बऱ्याच जणांना माहिती असेल, जी लोक ट्रेकिंग करतात त्यांना इंद्रवज्र काय हे नक्कीच माहिती असेल. म्हणजे तुम्हाला माहिती असेल इंद्रधनुष्य कसं बनतं, त्याच प्रकारे इंद्रवज्राचं सुद्धा असतं, पण ते क्वचितच पाहायला मिळतं. पण आता ऊन नाही आहे, फक्त धुकं आहे, त्याच्यामुळे मग आपण काय सांगू शकत नाही कधी काय होईल ते, कारण हा निसर्ग आहे आणि निसर्गाचा अंदाज आपल्याला नसतो. निसर्गामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, आणि त्याचाच एक्सपिरियन्स आम्ही आज घेतोय. इकडे तुम्हाला छोट्या छोट्या रिव्हर्स वॉटरफॉल सुद्धा बघायला मिळतील खूप जास्त ठिकाणी, आणि हवाच तेवढी आहे की तुम्ही यू जस्ट कांट इमॅजिन की किती हवा लागते इकडे. श्रद्धा आणि अनिकेत गेलेत पुढे आणि आम्ही मागे आहोत, म्हणजे त्यांच्या सोबतच होतो मी अगोदर, पण मला दोघांना सुद्धा थोडा वेळ द्यायचा आहे, म्हणून मग तसं आम्ही ॲडजस्ट करतोय. गाईज, आता आपण विंचू कड्याच्या इथे येऊन पोचलोत, आणि इथला प्रवेश बंद केला आहे पर्यटकांसाठी. त्याचं कारण म्हणजे पावसाळा सुरू आहे, दरड कोसळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, आणि निसरडा आहे खाली, जेणेकरून कोणाचा अपघात वगैरे नको व्हायला, त्यासाठी इकडे प्रवेश बंद केलेला आहे भारतीय पुरातत्व विभागाने. पण पुढे जर तुम्ही विंचूकडा बघितलात तर रायगडाचा जसा टकमक टोक आहे तसाच फील आपल्याला इथे येतो. आणि विंचूकडा पण त्यासाठीच होता की कोणी राजद्रोह वगैरे केला तर त्याला इथून ढकलून द्यायचे शिक्षा म्हणून. काय आता पाऊस यायला लागलाय जोरात, आणि या काय भिजायला झाली ती लोक. गाडीवर आले, स्कूटरवर. सकाळी 7 वाजता निघाली, 10:30 वाजता पोहोचली, गाडीच चढत नव्हती, आणि स्कूटरवर डेंजर एकदम. सो गाईज, इथे हा सगळ्यात मोठा 16 कोनी तलाव आहे इथे, आणि आता तो दिसत नाहीये. आता थोड्या पूर्वी दिसत होता, धुक्यामुळे दिसत नाहीये. धुकं जसं कमी होतंय तसं दिसतंय. आई शपथ, कसला मोठा तलाव आहे, तो खाली गेलाय. ए बाबा, खाली नको जाऊस, खोल असेल.
खूप जास्त मोठा आहे. बापरे, हे कॅमेऱ्यामध्ये जास्तीच नाही होत आहे. तर आता आम्ही या 16 कोणी तलावाच्या खाली उतरणार आहोत आणि खाली उतरताना ना मला लेफ्ट साईडला डाव्या बाजूला एक शिलालेख दिसलाय. 2 बाजूला देवळे आहेत. एका देवळीच्या वरती तो शिलालेख आहे, तो आपण जवळून बघूया. सो ह्याचा संदर्भ कोणाला माहिती असेल किंवा ह्याच्यावर काय लिहिलं आहे कोणाला माहिती असेल किंवा क्लिअर कोणाकडे असेल तर नक्की मला सांगा. आणि तलाव खूप खोल आहे, जे आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसतंय तसं नाही आहे. कारण जेव्हा सुकला होता हे आम्ही जेव्हा हिवाळ्यात आलेलो तेव्हा आम्ही बघितलंय की एक्झॅक्टली किती याची खोली आहे. आता हो खोल आहे, पावसामुळे भरलंय ते. ऑलमोस्ट आपला आता पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. जाताना फक्त आम्ही महादेव मंदिराची इथून आता टर्न मारून जाऊ आणि मग किल्ला खाली उतरू. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पण 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला परत जिंकला. 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा लोहगड दिला. 1720 मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे गेला. पेशव्यांकडे गेल्यानंतर नाना फडणवीसांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. 1803 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818ला जनरल प्रॉथरने लोहगड किल्ला जिंकला आणि मराठ्यांनी गड रिकामा केला. सगळ्यात पहिले आले खाली उतरून, कशाला तर हे खायला. बाबा मधनाचं तीख लय तिखट. टपडाक घोड हो बा. चला काहीच आता आम्ही गड उतार झालेलो आहोत. किती वाजले असतील बघूया, किती वाजले. 2:30 वाजले. आणि आता ही 2 जण जातील स्कूटीवर आणि आम्ही जाऊ 5 जण वेगळे आलोत. सो बाय बाय, भेटूया आपण ब्लॉग मध्ये पुढच्या. दीपेश भोईर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आता पुढचा ट्रेक पण लवकरच आहे. संडेला ना. येस, कोथळीगड आम्ही येतोय. सो गाईज, आमचा एक छोटासा प्रयत्न चालला इथून. हे ऋषीसाठी शॉट घेत आहेत सर गोप्रो मध्ये. आजची आपली तर एकदम शॉर्ट अँड सिम्पल ट्रेक होती आणि खूप मस्त जेवण केलं आम्ही. सो आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आपली आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि ऋषी पण आता आलाय. सो आम्ही तर निघतोय घरी जायला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.